नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला जेव्हा तिचं टेन्शन आबांना सांगते की माझ्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर आहे आणि कर्जाचा डोंगर आहे, तो जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मला टेन्शनच राहणार आहे. त्यामुळे आबा तिला म्हणतात की अगं तू कशाला इतकं टेन्शन घेतीयेस आणि अद्वैत तुला कळत नाही का तुझी बायको एवढी टेन्शनमध्ये. आणि अद्वैतला ते सांगतात, अद्वैत तू लगेचच उद्या जा आणि कलाच्या घरच्यांशीही बोल आणि बँकेशीही बोल आणि जे काही पैसे लागतील तेवढे पैसे देऊन टाक. तेव्हा कला आबांना म्हणते की नाही आबा, हे कर्ज फेडण्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल, पण प्लीज मला पैसे नकोय. तेव्हा आबा म्हणतात की अगं जसं सासर आपलं असतं ना तसं माहेरही आपलं असतं, त्यामुळे तू हे पैसे घे. तर कला म्हणते की नाही आजोबा खरंच नको, आणि मी हे कर्ज फेडेल तर मी स्वखर्चानेच फेडेल. आबा कलाला म्हणतात की पोरी, खरंच तुझ्यामध्ये जो स्वाभिमान आहे ना तो खरंच कौतुकास्पद आहे आणि तुझ्या आईबाबांच्या प्रती तुझं असलेला प्रेम सुद्धा वाखाणण्याजोगतं आहे. पण अगं एक गोष्ट लक्षात ठेव की इतक्या मोठ्या रकमेचं कर्ज एकटीने भरणं काही सोपं नाही आहे. कला म्हणते की आजोबा तरी सुद्धा मला पैसे नको, म्हणजे मी नाही म्हणून तुमचा अपमान नाही करत आहे. मी तुमच्याकडनं पैसे घेतलेत ही गोष्ट माझ्या आईबाबांना कळली ना तर आणखी मोठं कर्ज होईल आमच्यावर. आजोबा फक्त तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या. तुम्ही माझ्या पाठीशी उभे असले ना की मला खूप धीर मिळतो आणि या सगळ्यातून मी नक्की वाट काढेल आणि हे संकट नक्कीच दूर करेल. पण जर तुम्ही माझ्या पाठीशी असाल ना तर हे सगळं करण्यासाठी मला धैर्य मिळतं. आबा कलाला म्हणतात की बरं ठीक आहे, तरी सुद्धा काही असलं तर तुझ्या ह्या आबांना तू अगदी हक्काने सगळ्या गोष्टी सांगायच्यात. कला म्हणते की हो आजोबा. रोहिणी आणि नयनाचं तोंड तर वाकडं झालेलं असतं. रोहिणी मनात विचार करत असते की आता ही एवढे पैसे कुठून आणणार आहे. इकडे कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये असतात. तर अद्वैत त्याचं काम करत असतो, कला तिचं काम करत असते. अद्वैत कलाकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की एक नंबरची नाटकी बाई आहे ही, कधी कोणाला कसं गुंडाळायचं ना हिला चांगलंच माहिती आहे. ही खरे ना एक नंबरची नाटकी. आता हिला किती वेळा विचारलं मी काय झालं का असा चेहरा केलाय, किती वेळा विचारलं बरं मी हिला, परंतु नाही तर नाही. आणि आबांना बरं लवकर सांगितलं, नाही मी हिला असं सोडता कामा नये, मला तर आता हिला विचारायलाच हवं. असं म्हणून अद्वैत उठतो आणि कलाजवळ जातो. कलाला तो म्हणतो की काय ग, तुला विचारलं होतं ना तुला मी विचारलं होतं चांगलं की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला, मग मला का नाही सांगितलंस तू. अद्वैत जरा चिडूनच कलाशी बोलत असतो. तर कला अद्वैतला म्हणते की काय झालं, एवढं चिडून का बोलतोय तू. अद्वैतला समजतं की अरे आपण तर चिडून बोललो. आणि मग तो विचार करतो की नाही मला चिडून नाही बोलायचंय, आणि मग तो हसायला लागतो. मग हसूनच अद्वैत कलाला म्हणतो की अगं तसं नाही, मी तुला विचारलं होतं ना की काय झालं म्हणून, तुला इतकं विचारलं तुला काही प्रॉब्लेम आहे का, पण तू तर मला काहीच सांगितलं नाही. अगं कदाचित जर तू मला सांगितलं असतं तर मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुला मदत केली असती. उगाचच घरच्यांसमोर एवढी चर्चा झाली नाही, म्हणजे आता मला तुझा थोडासा राग आलाय, परंतु काही नाही, इट्स ओके. आणि हो, माझं असं अजिबात म्हणणं नाही तू की भांडकुदळ आहेस म्हणून. कला अद्वैतला म्हणते की तुला काय आत्ताच राग नाही आला, जनरली तुला रागच आलेला असतो, पण गेल्या काही दिवसांपासून तुझ्यामध्ये जो हा काही बदल झालाय ना तो छान आहे बाबा, मला आवडला बाबा तुझा हा बदल. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तितक्यातच अद्वैतला एक कॉल येतो. अद्वैतला कॉल आलेला असतो ऑफिसमधून. तर तो मुलगा अद्वैतला म्हणतो की सर ॲक्च्युली मी एका कामासाठी तुम्हाला कॉल केला होता. आजच्या डिझाईन्समध्ये काहीतरी चेंजेस हवे आणि जर आपण ते डिझाईन्स व्यवस्थित करू शकलो तर मार्केटिंग टीम समोर ते सादर करणं आपल्याला जास्त सोपं जाईल. अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही मला डिझाईन्स पाठवून द्या, मी बघतो. आता अद्वैत फोन ठेवतो आणि कलाला म्हणतो की खरे ऐक, आपल्याला ना काहीतरी डिझाईन्स द्याव्या लागणार आणि आपल्याला डिझाईनमध्ये चेंजही कराव्या लागणार आहे. तर अद्वैत कलाला डिझाईनमध्ये कुठला चेंज करायचा हे दाखवत असतो. कला म्हणते की अरे हे तर खूपच मोठे चेंजेस आहे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात डिझाईन चेंज कराव्या लागणार, मला आता नव्याने डिझाईन्स बनवाव्या लागतील. अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे तुझं, पण आता करावं तर लागणार आहे ना. तिथे रोहिणी आणलेली असते आणि रोहिणी दाराला कान लावून हे सगळं ऐकत असते. अद्वैत कलाला म्हणतो की आता हे सगळे डिझाईन्स तर आपल्याला करावेच लागणार, म्हणजे आता शेवटी तू ऑफिसमध्ये काम करतीये, करशील ना तू. कला मान डोलावते आणि म्हणते की हो करेल मी. रोहिणी मनात विचार करते की अरे ही तर ऑफिसमध्ये काम करते, म्हणजे हिला सॅलरी मिळत असणार, मग या पैशांचा आणि सॅलरीचा काही संबंध आहे का, हिशोब तर घ्यायलाच हवा. एवढं ऐकून रोहिणी तिथून निघून गेलेली असते.
रोहिणी आता येते सरोजचे कान भरायला. सरोज त्यावेळी काम करत असते. रोहिणी सरोजला म्हणते की काय ग सरोज वहिनी, तुला असं वाटत नाही का वातावरण खूप खराब झालंय? म्हणजे सकाळी ढगाळ वातावरण असतं, कधी कधी पाऊस पडतोय, कधी कधी थंडीही वाजते, सगळं काही किती विचित्र झालंय ना. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी, उगाच हवा पाण्याच्या गोष्टी करू नकोस, जे काही आहे ते मुद्द्यावर बोल. एकतर माझ्याकडे खूप महत्वाची कामं आहे, ज्यामुळे जे बोलायचं ना ते पटकन बोल. रोहिणी म्हणते की बरं मग जाते मी. जायला लागते, परत वळते आणि म्हणते की मला सांग सरोज वहिनी, ही कला एवढं मोठं कर्ज कसं फेडणार? सरोज तिला म्हणते की जाऊ दे ना, तिचं सोड आता, आणि तिचं ती बघेल तिला काय करायचंय, तू जाऊन झोप. रोहिणी म्हणते की नाही अगं सरोज वहिनी, मला असं वाटतंय ना की तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी प्लॅनिंग आहे. अगं तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. त्यावेळी सरोज म्हणते की नक्की काय म्हणायचंय तुला? रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तू खूप साधे आणि सरळ स्वभावाची आहेस ग, तुला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. आता डॅडने तिला पैसे दिले, परंतु ती नाही म्हटली की नाही, आणि ती नाही म्हटली म्हणून डॅड समोर तिचं इम्प्रेशन अजून चांगलं झालं. आता डॅडला असं वाटत असेल की कला किती स्वाभिमानी आहे, कला किती चांगल्या स्वभावाची आहे. पण तुला माहिती आहे का सरोज वहिनी, तिला आपल्याकडनं पैसे उकळवायचे, आणि त्यातल्या त्यात आपला अद्वैतही सेम तुझ्यासारखाच अगदी साधा भोळा सरळ स्वभावाचा. अद्वैतने जर तिला चेक लिहून दिला तर, आणि मला या गोष्टीची खात्री आहे की ती नक्कीच अद्वैतकडून पैसे लुबाडणार आहे. हे बघ वहिनी, मी तुला आत्ताच सांगून देते की तू अद्वैतवर थोडंसं लक्ष ठेव. आता तू कर हा काम, मी येते. असं म्हणून रोहिणी आता ठिणगी पाडून तिथून निघून गेलेली असते. तर मूर्ख सरोज रोहिणीच्या बोलण्याचा विचार करत असते. इकडे कला डिझाईन्स बनवत असते, परंतु तिचं लक्ष मात्र सगळं तिच्या माहेरी असतं. घडलेला प्रकार तिला आठवत असतो की जेव्हा जे घर विकत घेणारे माणसं घरी आलेले असतात, तेव्हा ते बाबांना म्हटलेले असतात की आज जर तुमचा मुलगा असता तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती, तुमच्या त्या मुलाने तुमच्या कर्जाचा डोंगर असा बाजूला केला असता. कलाला खूप राग येत असतो आणि कला जे डिझाईन्स बनवत असते ते सारखे चुकत असतात आणि पुन्हा एकदा पेपराचा चोळाबोळा करून ती फेकून देत असते. कलाकडनं डिझाईन्सच बनले जात नसतात, कारण कलाचं संपूर्ण लक्ष हे फक्त कर्जाकडे असतं, आईबाबांकडे असतं, माहेरी असतं. त्यांचं काय होणार, मी कर्ज कसं फेडणार आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मी जुळवून आणणार, याच गोष्टीचा ती विचार करत असते. त्यामुळे तिला डिझाईन्स काढायला काही जमत नसतात. अद्वैत हे सगळं बघत असतो आणि विचार करतो की बापरे, ह्या खरेकडनं आज काहीच होत नाहीये, आणि जर उद्या हिने मला तोंडावर पाडलं तर मी काय करायचं? हिच्या मूडचा परिणाम दरवेळी माझ्या कामावर का होत असतो? नाही, हिचा मूड जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत ही काही चांगल्या डिझाईन्स बनवू शकत नाही. काय करू मी आता, काय करू की हिचा मूड चांगला होईल? आणि मग अद्वैतला एक आयडिया सुचते, आणि मग तो म्हणतो की आयडिया, हीच एक माझ्याकडं संधी आहे की मी इथे चांगला नवरा होऊ शकतो, आणि हाच तो क्षण आहे. असं म्हणून अद्वैत चक्क गाणं गायला लागतो. अद्वैत क्लासिकल सॉन्ग गात असतो, असं करत असतो. अद्वैतचं ते ऐकून तर कला एकदम घाबरलेली असते. कला मागे वळून बघते तर अद्वैत मस्त डोळे झाकून गाणं म्हणत असतो. अद्वैतला असं वाटतं की त्याच्या गाण्याने तो कलाला इम्प्रेस करेल, कारण तो खूप छान गाणं गातो म्हटल्यावर कला इम्प्रेस होईल, कलाचा मूडही छान होईल आणि मग कला पटपट डिझाईन्स करायला घेईल. परंतु कला मात्र हसत असते. अद्वैतच्या गाण्याला कुठलाही ताल नसतो, कुठलाही सूर नसतो, फक्त गाणं म्हणायचं म्हणून त्याचं चाललेलं असतं. परंतु कॉन्फिडन्स मात्र खूप असतो. डोळे झाकून अशी ऍक्टिंग करत असतो जणू काही एकेकाळी तो गाण्याचा टीचर वगैरेच होता. ते बघून कलाला मात्र फार हसायला येत असतं आणि कला म्हणते की चांदेकर, बस झालं ना, आणि काय चाललंय तुझं? आधीच मला काही सुचत नाही आणि त्यात किती इरिटेट करणार आहेस तुम्हाला? अद्वैत म्हणतो की अगं असं काय करतीये, तुला सुचावं म्हणून तर गातोय मी गाणं. अगं मी जर गाणं गायलं तर तुझा मूडही ठीक होईल म्हणून मी गाणं गातोय, थांब ऐक जरा. अद्वैत एकदम मोठमोठ्याने गाण्याचे बोल असतात की ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी. आता हे गाणं असतं, अद्वैत एकदम मोठमोठ्याने ते गाणं म्हणत असतो आणि त्याचे डोळे झाकलेले असतात, कारण तो फील करत असतो की त्याला वाटत असतं तो खूपच छान गाणं गातोय. एवढं मोठमोठ्याने गाणं म्हणत असतो की कलाने डायरेक्टली कानच बंद करून घेतलेले असतात. बरं फक्त कलाला नाही तर घरातल्यांना सुद्धा ते गाणं ऐकायला येत असतं. आबा म्हणतात की कोणाचा रेडिओ फाटलाय, तर सरोज सुद्धा उठून बसते आणि म्हणते की कोण गाते एवढं मोठ्याने? आबा, सरोज, रजनी आणि रोहिणी आता चौघही अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये गेलेले असतात. अद्वैत मस्त गाणं म्हणत असतो, कला कान दाबून बसलेली असते. एकदम बेसुरे आवाजात गाणं म्हणत असतो आणि सगळेजण येऊन आता तिथे त्याच्यासमोर उभे असतात. आता कलाचेही डोळे झाकलेले असतात आणि तिने कानावर हात ठेवलेला असतो. तिलाही माहीत नसतं की समोर एवढे सगळे उभे आणि अद्वैतही यापासून वंचित असतो.
ते अद्वैतचं गाणं बघून रजनी तर हसायला लागलेली असते, तर सरोज मात्र रागानेच अद्वैतकडे बघत असते. आता रोहिणीला मात्र कंट्रोलच होत नसतं, कारण अद्वैत एवढं बेसुरं गात असतो, त्यामुळे रोहिणी आता मध्येच आवाज काढते. अद्वैत समोर बघतो तर एवढे सगळेजण. कला बघते, कलालाही थोडा शॉक बसतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की बघितलं मी वाटच बघत होतो सगळ्यांची की कधी माझ्या सगळेजण रूममध्ये येतील. याला म्हणतात रसिक श्रोते, कळलं का तुला? खरे बघ, सगळे इम्प्रेस झाले, फक्त तुलाच माझं गाणं आवडत नाही. आणि बघितलं ना माझे किती फॅन होतात गाण्याचे. आबा आता तुम्हीच सांगा बरं, तुम्हाला कसं हे गाणं वाटलं माझं? मी छान गायलो ना? तर आबाही काही कमी नसतात. आबा अद्वैतला म्हणतात की अरे तू गात होतास का? मला तर वाटलं कोणाचा रेडिओ वगैरे बिघडलाय. आता असं म्हटल्यावर कला एकदम मोठमोठ्याने हसायला लागते. रोहिणी, सरोज आणि रजनी तिघीही हसत असतात. अद्वैतचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. आबा अद्वैतला म्हणतात की पण नाही हा अद्वैता, तुझा प्रयत्न मात्र चांगला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा प्रॅक्टिस माझी थोडीशी कमी पडते, नाहीतर गाऊन असा सुटेल माझा घसा एकदम. काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बसा ना, मी पुन्हा एकदा सूर घेतो, मी तुम्हाला पुन्हा गाऊन दाखवतो. आता कोणामध्ये एवढी कॅपॅसिटी नसते की पुन्हा एकदा अद्वैतचं ते गाणं ऐकतील. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत बाबा, तू बाकी काहीही कर, फक्त गाऊ नकोस रे बाबा, मेहरबानी कर हा आमच्यावर. असं म्हटल्यावर कला मात्र हसत असते. अद्वैत बघत असतो की कला किती सगळ्या गोष्टींची मजा घेते म्हणून आणि हसते. अद्वैतला थोडासा राग येत असतो. तर रजनी म्हणते की नाही म्हणजे अद्वैत, तुझं गाणं ठीक होतं रे, परंतु काय आहे ना, आम्हाला आता झोपायचंय ना, मग तू नंतर कधीतरी गा हा. रजनी म्हणते आणि रोहिणी म्हणते की अद्वैत, आता तू जोपर्यंत शांत बसत नाही तोपर्यंत आम्ही काही झोपू शकत नाही. अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, सॉरी, मला समजतंय माझ्यामुळे तुमची झोपपोट झाली असेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन झोपा, मी आता नाही गाणार. आबा रजनी आता पुढे निघून गेलेले असतात. सरोजही जात असते, परंतु रोहिणीला काहीतरी ठिणगी पाडायची असते. त्यामुळे रोहिणी अद्वैतला विचारते की अद्वैत, अचानक तुझ्या मनात हे गाण्याचं खूळ कुठून आलं? तेव्हा अद्वैत हा कलाकडे बघत असतो. रोहिणी मुद्दामच सरोजला ऐकवणूक करते की अच्छा, म्हणजे कलासाठी गात होता का तू? सरोज लगेचच दारातच थांबते. आता सरोजला खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो की नाही आत्या, मी माझीच प्रॅक्टिस करत होतो, तिचा काही संबंध नाही. रोहिणी अद्वैतला म्हणते की चालू द्या तुमचं जे काही चाललं होतं ते. हो पण प्लीज गाऊ नको हा, बाकी जे काही करायचंय ते कर. असं म्हणून रोहिणी तिथून निघून जाते. कला मात्र हसत असते. कलाला काही हसू आवरत नसतं. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की काय, तुझ्यासाठीच गाणं गात होतो ना मी, का केलं एवढं? तर कला म्हणते की काय, मी काय केलं? अद्वैत म्हणतो की अगं असं काय करतेस, तुझ्या तर आवडीचं गाणं आहे ना, म्हणून मी गात होतो. तर कला म्हणते की हो, मला माहिती आहे माझ्या आवडीचं गाणं आहे, परंतु तुझ्या अशा भसाड्या आवाजात ऐकायचं नव्हतं मला. असं म्हटल्यानंतर कला खूप मोठ्याने हसत असते. आता अद्वैतचा एवढा इन्सल्ट होत असतो की अद्वैत तिथून निघून जात असतो. कला म्हणते की अरे चांदेकर थांब. आणि हो, लिरिक्समध्ये ना जिथून पडल्या गाठी असं आहे, चुकून पडल्या गाठी असं नाहीये. तसंही आपल्या दोघांच्या सिच्युएशनला लिरिक्स अगदी बरोबर मॅच होतात. आणि गाण्यामध्ये सगळं बाकीचं सगळं ओके होतं हा. तू खूप छान ट्राय केला, थँक्यू. भापो. अद्वैत म्हणतो की भापो म्हणजे काय आता? कला म्हणते की अरे भापो म्हणजे भावना पोचल्या, आणि हळू आवाजात म्हणते की टोचल्या असं म्हणायचं होतं मला. अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग फाटो. कला अद्वैतला आगाऊ म्हणत असते, तेव्हा अद्वैत हळूच तिला अति आगाऊ म्हणतो. सकाळी अद्वैत त्याचं काम करत बसलेला असतो, तर कला ही डिझाईन्स बनवत असते. त्याच वेळी तिला संगीताचा कॉल आलेला असतो. संगीता कलाला विचारते की काय ग कले, बरी आहेस ना तू? तर कला म्हणते की हो आई, मी बरी आहे. असं का विचारतीयस तू? मला काय झालंय? तेव्हा संगीता म्हणते की अगं काल जावई बापूंचा फोन आला होता काजलला, म्हणत होते की कलाची मनस्थिती काही ठीक नाही. काजलला ते विचारत होते की आता काय करू? तेव्हा काजल म्हणते की आता काय करायचं असतं? जावई बापू काजलला म्हणत होते की असं काहीतरी सांग की ज्याच्यामुळे कलाची अस्वस्थता जाईल. कला अस्वस्थ असल्यावर तिला काय आवडतं सांग मला. तेव्हा मग तिला कुठेतरी कळलं, म्हणजे काजल मला सांगत होती रात्री माझ्या ओझरता कानावर आलं, परंतु आज सकाळी काजलने मला सगळं काही सांगितलं. तेव्हा कला म्हणते की हो आई, कळलं मला. आणि मग ती आईला म्हणत असते आणि अद्वैतला टोमणा मारत असते की अच्छा, म्हणजे काजलला काल कॉल केला होतास का? संगीता म्हणते की कले बघ ना, जावई बापू किती तुझी काळजी घेतात ना, म्हणजे सगळं काही तुझ्या मनासारखं करताय. म्हणजे बघ ना, आता ते तुझी किती काळजी करायला लागलेत ना. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तर आम्हाला स्वतःहून तुमच्या घरी घेऊन आले ते.
आणि एवढंच नाही तर आम्हाला घेऊन आले होते, आणि एवढंच काय तर तुला विचारण्यासाठी तू बरी आहेस का, तुला काय आवडतं काय नको ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी त्यांनी काजलला कॉल केला होता. संगीता म्हणते की कले, तुला खरं सांगू का, मला तर असं वाटायला लागलंय की आता अंबाबाईच्या कृपेने तुमच्या दोघांचाही संसार एकदम ठीक होतोय. मला तर असं वाटतंय ना की तुमचा संसार आता सुरळीतच होणार. कला म्हणते की नाही, म्हणजे मलाही असं वाटतंय की संसार सुरळीत होईल, पण संगीता म्हणते की हे बघ कले, तुमच्या दोघांमध्ये आता असं पण बिन काही येता कामा नाही, आणि जर हा पण नाही आला ना तरच सगळं ठीक होईल. असं म्हटल्यावर कला हसायला लागते. संगीता कलाला म्हणते की पुन्हा हसलीस तू, आणि हसण्यावरही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ नकोस हा. अगं मी तुला खरंच सांगतेय, संसाराच्या गोष्टी असतात ह्या. तर कला म्हणते की बरं बाई आई. संगीता कलाला म्हणते की बरं ऐक ना कले, मला सांग की तुला चांगलं वाटावं, तू खुश व्हावी म्हणून जावई बापूंनी रात्री काय केलं तुझ्यासाठी. तर कला म्हणते की आई तू का मला विचारतीये, तुला खूप उत्सुकता आहे ना हे सगळं ऐकण्याची. संगीता म्हणते की नाही ग बाळा, तसं काही नाही, परंतु त्यांनी तुझ्यासाठी केलंय ना म्हणून म्हटले. कला सांगते की अगं तुझ्या जावई बापूंनी छान असं सुरेख असं गाणं म्हटलं माझ्यासाठी, माझ्या आवडीचं. संगीताला खूप आनंद होतो. संगीता म्हणते की खरंच. तर कला म्हणते की हो, आणि आता बघ बरं तुझे जावई बापू इथे गाल फुगून बसलेत, कारण अद्वैतला वाटत असतं की कला त्याच्या गाण्याचा मजाक उडवतीये. संगीता कलाला म्हणते की कले, मला खरंच असं वाटतं की याच्यामध्ये ना तुझीच काहीतरी चूक आहे. तुझ्यासारखी बायको त्यांना भेटली ना म्हणून ते सारखे गाल फुगून बसत असतात. अगं कले, तू त्यांना चिडवती म्हणून ते चिडतात. आत्ताच्या आत्ता हे बंद कर हा सगळं. कला आईला म्हणते की आई अगं तू तर तुझ्या जावई बापूंचीच काळजी घेतेय, तुझी सख्खी मुलगी पण या घरामध्ये राहते ना. संगीता म्हणते की काय ग कले, तू पण आता गप्प बस बरं, ऐक आता मी काय सांगते ते, आणि तू पण जरा कमी करत जा. आणि तसंही समोरचा माणूस चांगला वागतो ना आपल्याशी, मग आपण चांगलं वागायचं ना. ते सगळं अगं मनापासून करत असतात आणि किती चांगल्या भावनेने करतात हे सगळं. तेव्हा कला म्हणते की हो, तुझे जावई बापू सगळं काही चांगल्या मनानेच कर. संगीता म्हणत असते की बरं आता तू जावई बापूंची काळजी घे आणि त्यांच्याही मनाचा विचार कर. तर कला म्हणते की हो, आता तू मला आतापर्यंत खूप वेळा सांगितलंय ना की तुझे जावई बापू खूप चांगले आहेत म्हणून, खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. आता सासूबाई आपल्याविषयी एवढं चांगलं बोलतीये आणि आपल्याला एवढं चांगलं म्हणते, त्यामुळे अद्वैत मात्र गालातल्या गालात हसत असतो. संगीता कलाला म्हणते की बरं चल आता मी फोन ठेवते, उगाच माझ्यामुळे माझ्या जावई बापूंना उशीर नको व्हायला, आणि काळजी घे, तुझी पण घे आणि माझ्या जावई बापूंची पण घे, असं संगीता म्हणते. मग कला तिला विचारत असते की मी कोण आहे तुझी. मग आता फोन ठेवून देते. तर कला मागे म्हणत असते की हिला काय झालंय, हिला तर आता माझा विसरच पडत चाललाय, माझी आई असून माझी बाजू घेत नाही. अद्वैत तिला टॉन्ट मारतो की गाढवाला गुळाची चव काय. कला म्हणते की काय काय बोललास तू. अद्वैत म्हणतो की अगं हेच बोललो, गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे बघ तुझ्या आईला समजलं की मी किती चांगला आहे म्हणून, आणि तुझ्या आईला तर तुझीच चूक वाटते ना आता. कला अद्वैतला म्हणते की कसं आहे ना अद्वैत चांदेकर, माझी आई खूप साधी भोळी आहे, तिला सगळं जग हे साधं भोळच वाटतं. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी साधा माणूस नाहीये का. कला म्हणते की मी तुला असं म्हटले का तुला मी, मग काय स्वतःवर ओढून घेतो ह्या सगळ्या गोष्टी. अद्वैत कलाला म्हणतो की तू जरी काही म्हणत नसली ना तरी तुझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे ना तो चांगलाच कळतोय मला. कला म्हणते की हो, मग ह्या सगळ्या गोष्टी तूच ठरव ना आता. अद्वैत म्हणतो की मग काय, माझी रूम आहे, मी बघेल ना काय करायचं ते, सगळ्या गोष्टी मीच ठरवणार इथे. मग कला अद्वैतला जाणीव करून देते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, तू पुन्हा माझ्याशी भांडायला लागलाय, माझं घर माझं ते हे करायला लागलायस हा पुन्हा तू. कशाला रे उगाच चांगलं वागण्याची नाटक करत असतोस तू. हे बघ तू माणूस चांगला आहे की नाही यावर डिस्कशन चालू होतं ना आपलं. पण तुला काय, तुला मात्र सगळं स्वतःवरच घ्यायचं असतं, का करतोस रे असं तू. आणि मग अद्वैतला त्या गोष्टींची जाणीव होते. अद्वैत मनात विचार करत असतो की बापरे, मी बोलण्याच्या ओघात हिला बोलून गेलो का खूप काही. पण जर आता हिला कळलं की मी मुद्दाम चांगला वागतोय तर मग मात्र माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. आता मला हिच्याशी खूप सहानुभूतीपूर्वक बोलायला पाहिजे. आणि मग तो कलाला म्हणतो की सॉरी हा, मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो तसं. पण तू पण काही कमी नाही आहेस ना, तू मुद्दाम मला त्रास देत असते, मुद्दाम मला डिवचत असते, म्हणून माझ्याकडनं बोलणं निघून गेलं. आता कला हे मान्य करण्याचं सोडून अद्वैतला म्हणते की इट्स ओके चांदेकर, म्हणजे अद्वैतने जी चूक केली आहे त्याला मी माफ करते बाबा, परंतु माझी काही चूक नाही आहे. आणि असं म्हणत ती अद्वैतला आगाऊ म्हणते. तर अद्वैतही मनातल्या मनात तिला अति आगाऊ म्हणतो. कला मात्र अद्वैतकडे बघून हसत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. नैनाचं एक पार्सल आलेलं असतं तेव्हा कला नैनाला विचारते की ताई, हे तुझं पार्सल आहे का.
तेव्हा नैना म्हणते की यावर माझं नाव लिहिलंय ना, मग माझंच पार्सल असणार ना. मग कला नैनाला म्हणते की अगं ताई, हे तुझं पार्सल आहे, परंतु यामध्ये पेनकिलर आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर घेत नाहीत. रजनी म्हणते की अगं नैना, प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर घ्यायच्या नसतात. तर कला नैनाला म्हणते की ताई, मला एक प्रश्न आहे. नैना तिला विचारते की अजून काय आहे. तेव्हा कला नैनाला बिनधास्त विचारते की ताई, तू नक्की प्रेग्नंट आहेस ना. तेव्हा मात्र नैनाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तर आबाला रजनीला सुद्धा धक्का बसतो. आबा रजनी सुद्धा धक्क्यानेच त्यांच्याकडे बघत असतात, नैनाकडे बघत असतात. तर रोहिणीला मात्र आधीपासूनच या गोष्टीवर डाऊट असतो आणि कलाने ही गोष्ट छेडलेली असते, त्यामुळे रोहिणीचा डाऊट अजूनच बळकट झालेला असतो. तर नैनाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं, कारण नैनाचं सत्य कलाने अशा प्रकारे पकडलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला या आजच्या भागाबद्दल काय वाटलं, तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.